ऑल इंडिया फूड डिपार्टमेंट, ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, महाराष्ट्र पोलीस टाइम्स, महाराष्ट्र पोलीस असं लिहिण्यासह शासकीय बोधचिन्हांसदृश्य चिन्ह चारचाकीवर लावून इचलकरंजी आणि परिसरात एक तोतया अधिकाऱ्यांची टोळी फिरत होती. अखेर ही टोळी गजाआड झालीय. ती कबनूर इथल्या हॉटेल दुर्गांबाचे नवीन शेट्टी यांच्या सतर्कतेमुळे. ही टोळी दुर्गांबा हॉटेलमध्ये पोहोचली. त्यांनी नवीन शेट्टींना आम्ही तुमच्या हॉटेलची तपासणी करणार असल्याचं सांगितलं. तुमच्यावरील कारवाई टाळायची असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. यावर नवीन शेट्टींनी फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटकडे चौकशी केली असता त्यांनी असं आपल्याकडून कोणतेही अधिकृत अधिकारी तपासणी करत नसल्याचं सांगितलं. नवीन शेट्टींच्या या सतर्कतेमुळे तोतया अधिकारी बनून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे इचलकरंजीतील मधुकर कांबळे, बेळगावचा अन्वेष देशमुख, कोरोची इथली संगीता कांबळे, जवाहर नगरमधील महादेव कुरणे, दत्तात्रय नाखील यांचं पितळ उघडं पडलंय आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. यातील 4घांना अटक करण्यात आली आहे. यापैकी मधुकर कांबळे आणि अन्वेष देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज दुपारी संगीता कांबळे आणि महादेव कुरणे या दोघांना अटक करण्यात आली असून दत्तात्रय नाखील पसार झालाय. दरम्यान शासकीय संस्थांशी नामसाधर्म्य असणाऱ्या संस्थांची ओळखपत्र तयार करून लोकांना फसवणाऱ्यांपासून सावध राहा. तसंच असा प्रकार करताना कोणी आढळल्यास त्या संदर्भात संपर्क साधावा असं आवाहन शिवाजीनगरचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलंय.